पण आत्ताचे अनुभवी जे ट्रेडर्स आहेत, ते आपण बघतोय की फॉरेक्स किंवा इंटरनॅशनल मार्केटकडे एक पर्याय म्हणून बघतायत. तर याचं कारण काय? कारण सध्या काय झालं, की सेबीनी त्यांचे रूल्स काही असे केलेले आहेत, की त्याच्यामुळे इंडियन मार्केटमध्ये ट्रेडरसाठी तेवढा स्कोप जसा आधी होता, तो राहिलेला नाही आहे. हं. म्हणजे जर आपण बघितलं तर निफ्टीला आज मार्जिन लागतं 10%. ठीक आहे. म्हणजे निफ्टीला सर्किट लागतं 10%ला. त्यामुळे निफ्टीला मार्जिन पण लागतं 10%. म्हणजे काय, की जर एका दिवशी अचानक मार्केट पडलं आणि लोअर सर्किट लागलं, तर ज्यांनी सपोज बाय केलेलं आहे, त्यांची जास्तीत जास्त काय होईल, कॅपिटल जे आहे ते झिरो होऊन जाईल. त्याचं अकाउंट प्युअर डेबिटमध्ये येणार नाही. म्हणजे त्याचा जेवढं भांडवल आहे त्याच्यापेक्षा जास्त लॉस होऊ नये या हिशोबाने मार्जिन सेट केलं असतं. तर निफ्टीला मार्जिन लागतं ते 10%चं. त्यामुळे निफ्टीमध्ये जे कॅपिटल रिक्वायरमेंट आहे ती पण 10%ची. निफ्टीचं सर्किट 10% लागते. त्यामुळे 10%चंच कॅपिटल द्यायला लागतं. आता कमॉडिटी जर बघितलं आपण तर 4%ला सर्किट लागतं. कुठल्या कमॉडिटी, सिल्वरला झालं, क्रूड ऑइलला झालं. त्यामुळे त्याला मार्जिनही असायला पाहिजे 4%. जे आधी 4%च होतं. ओके. पण ज्यावेळेला 2019 मध्ये हे कमोडिटी मार्केट सेबीच्या अंडर आलं, सेबीने काय केलं, त्याचं मार्जिन जे ते वाढवून ठेवलं जवळपास 10%. ठीक आहे. त्यातही क्रूड ऑइलला आणि सिल्वरला वगैरे तर जवळपास 30-30%, 40-40%, नॅचरल गॅसला 50% एवढं कॅपिटल रिक्वायरमेंट वाढवून ठेवलेली. ओके. तर त्यामुळे झालं काय, की जे ट्रेडर लोकं कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करत होते, आता ते सगळे गेले ऑप्शन्समध्ये. ठीक आहे. आणि ऑप्शनमध्ये जाऊन करतात काय, तर लॉस. आणि हा सगळा लॉस जातो कुठे? हा सगळा लॉस जो आहे हा ट्रेडर लोकांचा हा जातो एफ-आयच्या खिशात. आणि एफ-आयच कोण आहेत? तर एफ-आय जास्त कोणी नाहीच आहेत. तर इंडियातलाच ब्लॅकमध्ये इंडियाच्या बाहेर जातो आणि परत एफ-आयच्या नावाने इंडियामध्ये येतो. आणि तो ऑप्शनमध्ये लावला जातो आणि सगळा आपला जो लॉस आहे तो त्या लोकांकडे चाललेला आहे. ओके. आता ह्याच्यात सरकार जे आहे हे खूप उदासीन आहे. सेबी त्याच्यावरती खूप न्यूट्रल आहे. त्याच्यावरती काही ॲक्शन घेत नाही. आज जर बघितलं तर क्रूड ऑइलचा 1 लॉट बाय करायसाठी जवळपास ₹2.25 लाख कॅपिटल लागतं. ठीक आहे. जे लॉकडाऊनच्या आधी म्हणजे 2019च्या आधी फक्त ₹20,000 लागायचं. ठीक आहे. आणि एक्सपोजर घेऊन जर ट्रेडिंग केला तर ₹2,000 मध्ये किंवा ₹1,500 मध्ये क्रूड ऑइलचा 1 लॉट बाय व्हायचा, सिल्वरचा 1 लॉट ₹5,000-7,000 मध्ये बाय व्हायचा आणि कॅपिटल रिक्वायरमेंट जी होती एक्सचेंज मार्जिनची ती होती जवळपास 30,000 ते 40,000 आज सिल्वरचा 1 लॉट बाय करायला ₹5.5-6 लाख कॅपिटल लागते. ओके. आणि तेवढे पैसे कोणाकडे नाही आहेत आणि सेबीचे जे नियम लावलेले आहेत त्याच्यावरती कडक, की त्याच्यामुळे तेवढं कॅपिटल लागते. ठीक आहे. आज मी इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो. माझं दुबईतही ऑफिस आहे. मी दुबईतून ट्रेडिंग करतो. मी ऑस्ट्रेलियात पण ट्रेडिंग करतो. माझा एक ब्रोकर यूकेचा पण आहे. तर मी जगातल्या कुठल्याही ब्रोकरच्या किंवा एक्सचेंजच्या प्लॅटफॉर्मवरती क्रूड ऑइलचा 100 बॅरलचा 1 लॉट बाय करायसाठी ₹2.25 लाख कॅपिटल लागत नाही. हार्डली ₹10,000चं कॅपिटल लागतं. जे आपल्या इंडियामध्ये लागतंय ₹2.25 लाख. त्याच्यामुळे सगळे ट्रेडर जे आहेत हे काय करतात, इंडिया सोडून बाहेर जात आहेत आणि बाहेरनं ट्रेडिंग करतात. कारण इंडियामध्ये जे टॅक्सेस लागत आहेत आणि त्याच्यावरती जे ब्रोकरेज वगैरे हे लागतंय हे ठीक आहे. ते की त्याच्यामुळे ते जो प्रॉफिट मिळतोय त्या पट्टीत ते ब्रोकरेज आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रमाणात ह्या खूप जास्त आहेत, की ज्या बाहेर लागत नाही. त्यामुळे सगळे ट्रेडर लोक हे इंडियाच्या बाहेर जाऊन ट्रेडिंग करतात कारण त्यांना पर्यायच नाही राहिलेला.